काही दिवसांनी तिचे अम्मा-आप्पा तिथे येणार होते या विचाराने वाणी आतून खुश होती. पण एक कोपरा असा पण होता जिथे अजूनही उथळ-पुथळ बाकी होती. इकडे खोलीत मीनू देवी कुसुमला झापत होत्या. "काय करून आली होतीस तू? विक्रांत इतका का चिडला होता? सरळ सरळ जाण्याबद्दल बोलत होता." कुसुम तिचे पाय दाबत म्हणाली, "मामी, असं तर मी काहीच केलं नाही की त्याला एवढा राग यावा. माहित नाही का, पण मला तर तो थोडा सनकीच वाटतो." "वाटत नाही, आहेस तू सनकी. ते काय म्हणतात इंग्रजीत सायको. पण जसा आहे माझा नातेवाईक आहे आणि मला त्या लोकांशी कुठलाही मतभेद नको आहे. आता तुझ्या बोलण्यात मी अजिबात येणार नाही." "अगं मामीजी, तुम्ही ना किती घाबरट आहात." कुसुमने पाय दाबणे बंद केले आणि केसाची बोटांनी वळवत म्हणाली, "विचार करा, मी जे विचार करते ते झालंच तर तुमच्या दोन्ही हातात लाडू असेल." मीनूदेवी म्हणाल्या, "आणि तसं नाही झालं तर? तुला माहितीये, जेव्हा कधी मला पैशांची गरज पडते ते मला सहज पैसे देऊन देतात. तुझ्या मूर्खपणामुळे ते पैसे येणं बंद झालं तर? माझा मुलगा तर एक नंबरचा निकम्मा आहे, तुला तर माहीतच आहे. उपाशी राहायची वेळ येईल आपल्यावर. तुझा आणि माझा खर्च कोण उठवणार मग?" पाय दाबणं सोडून कुसुम उठून उभी राहिली. "तुम्ही काळजी करू नका मामी. ना तुमचे पैसे येणे बंद होणार, ना माझे स्वप्न. मी इतक्या लवकर हार मानणार नाही." आता कुसुम काय विचार करत आहे हे तर मीनूदेवींना माहीत नव्हतं. पण पुन्हा एकदा लालसेपोटी ती कुसुमच्या बोलण्यात अडकली होती. एका दिवसात तिला हे तर कळलं होतं की विक्रांतला शुद्धीत असताना ती आपल्या इशाऱ्यावर नाचवू शकत नाही. म्हणून ती एका मित्राकडून नशेचे औषध आणण्यासाठी घराबाहेर पडली. तिला विक्रांतच्या नशेचा फायदा घेऊन त्याच्या जवळ जायचे होते. तिच्या मनात एक वेगळाच विचार होता. विक्रांतला शुद्धीत तर मी जिंकू शकत नाही, पण शुद्ध हरवली तर कदाचित तो माझ्या जवळ येईल. दुपारची वेळ, लंच टाइम. विक्रांत पुन्हा पहिलेवाला विक्रांत बनला होता. जेवणाच्या टेबलवर बसून तो वाणीच्या येण्याची वाट पाहत होता, जी अमरला काही काम समजावून सांगत होती. तो आपल्या चेअरवर बसून त्या दोघांकडेच पाहत होता. विक्रांत आपल्याकडे बघतोय हे वाणीला जाणवलं, तरीही तिने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. ती तिच्या डेस्कवर बसून समोर बसलेल्या अमरला लॅपटॉपवर काहीतरी दाखवत होती. तेव्हाच विक्रांतचा संयम तुटला. "जेवण जेवायचं आहे की फेकायला ठेवलंय सांगून दे," तो वाणीकडे पाहत म्हणाला. अमर आणि वाणी दोघांनी एकदम त्याच्याकडे पाहिलं. "मी सर्व करून देते तुम्हाला, तुम्ही जेवून घ्या," असं म्हणत वाणी विक्रांतजवळ आली आणि त्याच्या प्लेटमध्ये जेवण वाढू लागली. अमर अजूनही लॅपटॉपवर काही काम करत होता. ती विक्रांतच्या खूप जवळ उभी होती. तिच्या गजऱ्यांचा सुगंध हवेत दरवळत होता. त्याने तो सुगंध आपल्या श्वासात सामावून घेतला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, "इथेच बसून तूही जेवून घे." "सर, मी नाश्ता जरा जास्तच केला होता म्हणून भूक नाहीये." वाणीने त्याच्याकडे न पाहता उत्तर दिलं आणि प्लेट त्याच्या समोर ठेवली. अचानक विक्रांतने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि अमरकडे पाहत म्हणाला, "जर पती पत्नीला थोडे प्रायव्हेट मोमेंट हवे असतील तर तिसऱ्या व्यक्तीने तिथून निघून जायला हवं." अमर एका क्षणासाठी थबकला. त्याने आधी विक्रांतकडे पाहिलं, मग वाणीकडे. त्याने पुन्हा विक्रांतकडे पाहिलं, कारण विक्रांत त्यावेळी वाणीच्या बोटांसोबत एखाद्या लहान मुलाप्रमाणे खेळत होता. वाणी शांत उभी होती. अमर पटकन उठला. "मी हे काम नंतर करतो," असं म्हणत तो बाहेर निघून गेला. अमरच्या जाताच विक्रांतने वाणीचा हात ओढला. ती थेट त्याच्या मांडीवर येऊन पडली. आपली मान झुकवून ती तशीच बसून राहिली. ना तिने विरोध केला, ना उठण्याचा प्रयत्न केला. "जरा हस आणि मला जेवण चारून दे," विक्रांत तिच्या हातांना हलकेच कुरवाळत म्हणाला. वाणी उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण विक्रांतने दोन्ही हातांनी तिला पुन्हा आपल्या मांडीवर ओढून घेतलं आणि म्हणाला, "असंच बसून नाही चालू शकत का तू?" "सर, ते मी." तिला काय बोलावं हेच सुचेना. "बहुतेक तुला माझं नाव माहीत आहे," तो म्हणाला. वाणीने नजर वर करून विक्रांतकडे पाहिलं. तिला समजलं की विक्रांत तिला त्याच्या नावाने हाक मारायला सांगत आहे. विक्रांत तिच्या डोळ्यातला राग आणि ती त्याच्याकडे ज्या पद्धतीने पाहत होती ते जाणवत होतं. पण त्यालाही हेच हवं होतं की भलेही राग का ना असो, पण तिने आपली काहीतरी इमोशनल फिलिंग त्याच्यासमोर व्यक्त करावी. विक्रांतने तिचा हात अलगद उचलला आणि त्यावर ओठ टेकवून किस करत म्हणाला, "आज आपल्या लग्नाचा दुसरा दिवस आहे. तू माझ्या मांडीवर बसली आहेस. आज जर तू मला स्वतःच्या हाताने जेवू घातलंस तर हा दिवस मी आयुष्यभर विसरणार नाही." वाणीची मान झुकलेली होती, पण तिने तिच्या पापण्या वर केल्या आणि रागाने विक्रांतकडे पाहिलं. "आणि दुसरी गोष्ट, हे सर म्हणणं बंद कर. नवऱ्याला सर कोण म्हणतं?" वाणी समजूतदार होती. तिला माहीत होतं काही गोष्टी तिला मान्य असोत वा नसोत, पण या सत्यापासून ती पळू शकत नव्हती की विक्रांत तिचा नवरा आहे.
आणि हेही की तिच्या आई वडिलांचा मान त्यानेच वाचवला होता. अजूनपर्यंत तिला हे समजलं नाही की असं काय घडलं, ज्यामुळे आई वडिलांनी इतक्या आनंदाने, इतक्या मनापासून विक्रांतसोबत तिचं लग्न मान्य केलं. पण आज आपल्या आई वडिलांना आनंदी पाहून आणि त्यांना विक्रांतशी हसून बोलताना पाहून ती विक्रांतची कृतज्ञ झाली होती. कारण तिच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद केवळ विक्रांतमुळेच होता. वाणी थोडीशी मागे सरकली आणि विक्रांतच्या मांडीवर स्वतःला नीट ऍडजस्ट केलं. वाणीला असं करताना पाहून विक्रांतला हसू येत होतं, पण त्याने त्याची पकड सैल केली. वाणीने प्लेटमधून जेवण उचललं आणि विक्रांतला चारून द्यायला सुरुवात केली. पहिला घास त्याच्या तोंडात प्रॉपरली गेलाही नव्हता, तोपर्यंत दुसरा घासही वाणीने आपल्या हातात घेतला आणि एका हाताने त्याचं तोंड उघडलं आणि घास त्याच्या तोंडात टाकला. तो अजून चावतच होता की तिसराही घास त्याच्या तोंडात गेला. विक्रांतला कळत होतं, वाणी त्याला प्रेमाने खाऊ घालत नाहीये, तर लवकर लवकर संपवून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तिला चारून द्यायची गरज पडणार नाही. तो वैतागून स्वतःच खाईल. पण विक्रांतही एवढ्यात हार मानणारा नव्हता. ती एकावर एक घास त्याच्या तोंडात टाकत होती आणि विक्रांत मुद्दाम घास न चावता चक्क गिळत होता. प्लेट आता रिकामी झाली होती. प्लेटातले जेवण संपल्यावर वाणी पुन्हा प्लेटमध्ये जेवण घेऊ लागली. तेवढ्यात विक्रांतने झटकन तिचा हात पकडला आणि मान नकारार्थी हलवली. तोंडात अजूनही अन्न ठुसून भरलेलं होतं, त्यामुळे त्या बिचाऱ्याला बोलताही येत नव्हतं. त्याची अवस्था पाहून वाणीला हसू आवरेना. ती हळूच हसली आणि झुकून खाली पाय ठेवण्याचा प्रयत्न केला. विक्रांतने तिचा हात हलकेच सोडला. वाणी हसत हसत प्लेट आणि बाकी सगळं आवरून निघून गेली आणि विक्रांत मात्र खात खात तिला जाताना पाहत राहिला. आज थोडंसं का होईना वाणी हसली होती आणि विक्रांतचा विश्वास दृढ करण्यासाठी ते पुरेसं होतं. ऑफिस सुटल्यानंतर विक्रांत वाणीला आपल्यासोबतच घरी घेऊन आला. सायंकाळची वेळ होती. घरात पाऊल टाकताच विक्रांतने तिच्याकडे पाहत हसून म्हटलं, आज स्वतःच्या हाताने काहीतरी बनव ना. वाणीने मान डोलावली आणि आपल्या खोलीकडे गेली. खोलीत पोहोचताच तिने कपाट उघडलं आणि चेंज करण्यासाठी कपडे शोधू लागली. एक एक करून सर्व कपडे पाहिले. संपूर्ण कपाट महागड्या कपड्यांनी भरलेलं होतं. साड्या, सलवार सूट, फॉर्मल्स, कपाटात सर्व काही होतं. पण ती नेहमी जे कपडे घरी घालायची ते तिथे दिसत नव्हते. तिचे लोअर्स, टी शर्ट, आवडते क्रॉप टॉप्स, लॉंग स्कर्ट जे ती नेहमी घरी घालत असे कुठेच नव्हते. तेवढ्यात विक्रांत खोलीत आला. तिची हालचाल पाहत तिच्या अगदी मागे उभा राहिला. एका क्षणानंतर त्याने हळूच तिच्या कमरेभोवती हात टाकून तिला आपल्या दिशेने खेचलं. वाणीची पाठ सरळ त्याच्या छातीला टेकली. तिचा श्वास अडकला. तिने अलगद मान वळवली आणि विक्रांतकडे पाहिलं. विक्रांत तिच्या गालाजवळ येऊन स्वतःचा गाल तिच्या गालाला टच करतो आणि कपाटाकडे पाहत मंद हसून म्हणतो, कपडे इतक्या वेळा वर खाली केल्याने किंवा पुन्हा पुन्हा शोधल्याने ते मिळणार नाही जे तू शोधत आहेस आणि कपडे दुप्पटही होणार नाहीत. नाही, असं काही नाही, वाणी म्हणाली. विक्रांत खूप जवळ उभा होता. फक्त तिलाच माहीत होतं की हे 3 शब्द ती किती मुश्किलीने बोलली होती. तिचे हात पाय थरथरू लागले होते. त्याचा गरम श्वास वाणीच्या गालाला स्पर्शून जात होता. तिला पूर्णपणे भीती वाटत नव्हती, पण एक अनामी गुंतागुंत, एक जवळीक जी तिला अजूनही अनोळखी वाटत होती. विक्रांतने तिच्या कमरेला अजून हलकेच आपल्याकडे ओढत म्हटलं, माझ्या वॉकिनमध्ये तुझे अजून काही कपडे आहेत. कदाचित तुझे रेग्युलर घालायचे कपडेही असतील. जाऊन घाल आणि प्लीज ब्लॅक आणि व्हाईट व्यतिरिक्त काहीतरी वेगळं ट्राय कर. वाणीने शांतपणे मान हलवली आणि वॉक इन क्लोजेटकडे गेली. दरवाजा उघडताच तिचे डोळे काही सेकंद थांबून गेले. ही तीच जागा होती, पण आता काहीतरी बदललेलं होतं. एक नवीन सेक्शन तयार करण्यात आलं होतं. तिथे तिला आपले कपडेही दिसले. ते सगळे कपडे त्या टाईपचे होते जे ती नॉर्मली घरी घालायची. ते कपडे पाहून तिच्या जीवात जीव आला. तिने पटकन डार्क ग्रीन रंगाचा लोअर आणि टी शर्ट काढली. कपडे घेऊन ती बाहेर आली तर विक्रांत आपली शर्ट उघडत तिच्यासमोर उभा होता. वाणी काहीही न बोलता वॉशरूममध्ये गेली. चेहऱ्याला साबण लावून पाण्याने आपला चेहरा धुतला आणि आरशात स्वतःकडे पाहिलं तर तिला मागे विक्रांत उभा असलेला दिसला. ती इतकी दचकली की घाबरून तिने एक हात आपल्या छातीवर ठेवला आणि दुसरा हात आपल्या कपाळावर. विक्रांत तिला अशा प्रकारे घाबरलेलं पाहून डोळे बारीक करून तिला बघू लागला. मग हळूच तिच्या गालावर एक किस केलं आणि वाणी जे कपडे घालणार होती ते त्याने तिच्या हातातून घेतले. काही न बोलता त्याने तिच्यासाठी तिथेच नवीन कपडे ठेवले आणि शांतपणे निघून गेला. वाणीने आरशात स्वतःकडे पाहिलं. तिचा एक हात अजूनही गालावरच होता.
तिने हळूच मान वळवली आणि विक्रांतने ठेवलेल्या कपड्याकडे पाहिलं. लाईट आणि डार्क येल्लो कॉम्बिनेशन मध्ये लॉंग स्कर्ट आणि डार्क येल्लो टी शर्ट होती. ते पाहून तिच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली. हे ते कपडे होते जे तिच्या घरी होते आणि ती खूप आवडीने ते कपडे घालायची. फ्रेश होऊन वाणी आपल्या खोलीतून बाहेर आली आणि स्वयंपाकघराकडे जाऊ लागली. तेव्हाच कुसुमने मध्येच तिचा रस्ता अडवला. मागून मीनू देवी आवाज देत म्हणाल्या, "वाणी बेटा, अजून तुझी स्वयंपाकघरात पहिलं जेवण बनवायची विधी झालेली नाहीये. उद्या ती विधी पूर्ण होईल तेव्हा तू स्वयंपाकघरात जा, पण आज तू तिथे जाऊ शकत नाहीस. तुम्हाला तर आजच ही विधी करून घ्यायला हवी होती मीनू आंटी." विक्रांत आपल्या खोलीतून बाहेर येत म्हणाला. पांढऱ्या रंगाचा शॉर्ट कुर्ता घालून हाताच्या बाह्या फोल्ड करत तो लिव्हिंग एरियाकडे येत होता. त्याची मजबूत शरीरयष्टी त्या कुर्त्यातून स्पष्ट दिसत होती. त्याला बघून कुसुम पापणीही न हलवता एकटक त्याच्याकडे पाहत गालातल्या गालात हसत होती. पण एक नजर अशी होती ज्यात जलन स्पष्ट दिसत होती. ती होती वाणी. तिने एकदा विक्रांतकडे पाहिलं, नंतर कुसुमकडे. आयुष्यात पहिल्यांदा तिला हे आवडलं नाही की कोणी मुलगी विक्रांतला त्या नजरेने पाहत आहे. याआधी तिने अनेक मुलींच्या नजरा विक्रांतवर पाहिल्या होत्या, पण तेव्हा कधी तिला असं फील झालं नाही. पण यावेळी कुसुमची ती नजर पाहून वाणीच्या मनात पहिल्यांदा जलन निर्माण झाली. आणि विक्रांत होताही तसाच. त्याची पर्सनॅलिटी कुठल्याही मुलीला अट्रॅक्ट करण्यासाठी पुरेशी होती. "तू जाऊन शेफला सांग जेवण बनवायला," वाणी कुसुमला म्हणाली. तिला कुसुमचं लक्ष दुसरीकडे वळवायचं होतं, पण कुसुम काही कमी नव्हती. विक्रांतकडे बघत ती म्हणाली, "यांना काय आवडतं, काय खाणार हे? तू शेफला पाठव, मी सांगते त्याला." वाणी थोड्या कडक स्वरात म्हणाली. या घरातील नोकरही तिला ओळखत होते. नवरी तर ती आज झाली होती, पण विक्रांतची सेवा करण्यात तिने या घरात किती दिवस आणि रात्री घालवल्या असतील कोणास ठाऊक. कुसुम आपल्या जागून हलायला तयार नव्हती, म्हणून वाणीने किचनकडे पाहत किंचित मोठ्या आवाजात हाक मारली, "अण्णा." सुमारे 45-50 वर्षाचा एक माणूस किचनमधून बाहेर आला आणि म्हणाला, "जी मॅडम, सरांसाठी जेवण बनवायचं आहे. आज शनिवार आहे. आजचा मेन्यू." तो आपल्या खिशातून पेन आणि एक छोटी डायरी काढून तिच्या पुढे करतो. वाणी त्यात आजच्या जेवणाचा मेनू लिहिते आणि डायरी परत त्याच्या हातात देत म्हणते, "तुम्ही जाऊ शकता." कुसुमला वाटत होतं की वाणी या घरात नवीन आहे, पण तिला जाणवलं की वाणी या घरात जरी नवीन नवरी बनून आली असली तरी हे घर तिच्यासाठी अजिबात नवं नाही. या घरातील नोकरही तिला ओळखतात. घरातील लोक, स्वयंपाकघर, परंपरा तिला सगळं माहीत आहे. अण्णा मेन्यू घेऊन आत जाऊन तयारीला लागले. तेवढ्यात दुसरा शेफ स्नॅक्स आणि कॉफी घेऊन आला. वाणीने ट्रे हातातून घेतली आणि त्याला पुन्हा किचनमध्ये पाठवलं. कॉफी आणि स्नॅक्सची ट्रे घेऊन ती लिव्हिंग एरियात आली, जिथे सगळे लोक बसलेले होते. तिने ट्रे सेंटर टेबलावर ठेवली. तेवढ्यात विक्रांतने तिचा हात पकडत म्हटलं, "तूही बस." वाणीने काही न बोलता हळूच आपला हात सोडवला आणि सर्वांना कॉफी दिल्यानंतर ती स्वतःचा कप घेत त्रिभुवनजींच्या शेजारी येऊन बसली. थोड्या वेळात वाणीने सांगितल्याप्रमाणे शेफ सर्व जेवण बनवून डायनिंग टेबलावर ठेवत होते. तेवढ्यात कुसुम हळूच येऊन त्या पदार्थाकडे पाहू लागली. शेफ हसत मान खाली घालून म्हणाला, "आपल्यासाठी काही खास बनवायचं आहे का मॅडम?" अशा आदरातिथ्यावर कुसुम गर्वाने फुलून गेली होती. इतके नौकर मॅडम मॅडम करत चक्रा मारत होते तर तिला वाटलं जणू हे सगळं तिचंच आहे. ती प्रत्येक डिशची प्लेट उचलून पाहू लागली. "सगळं इतकं सारं बनवलं आहे, पण या बाउलमध्ये फक्त एवढंसं सूप का आहे?" कुसुमने विचारलं. शेफ शांतपणे म्हणाला, "वाणी मॅडमने सांगितलं होतं हे विक्रांत सरांसाठी बनवायला. घरात त्यांच्याशिवाय दुसरं कोणी घेत नाही सूप, म्हणून फक्त त्यांच्यासाठीच तयार केलं आहे." "ठीक आहे, मला काही नको. तुम्ही जे बनवलं आहे तेच खाईन मी," कुसुम म्हणाली. शेफ परत किचनमध्ये गेला. कुसुम मात्र धावत आपल्या खोलीत गेली. ती आपल्या मित्राकडून ज्या ड्रग्सच्या गोळ्या घेऊन आली होती, त्या ड्रग्सचं सेवन केल्यानंतर अर्धा ते 1 तासाच्या आत विक्रांतवर त्याचा असर होऊ लागला असता. कुसुमने विक्रांतचं रोजचं रुटीन नीट माहीत करून घेतलं होतं, की जेवण झाल्यानंतर तो आपल्या स्टडी रूममध्ये जातो. तो त्याच्या खोलीत जाण्यापूर्वी रोज किमान अर्धा तास तरी त्याच्या स्टडी रूममध्ये घालवतो. कुसुमने त्या गोळ्या पाहिल्या आणि तिला आठवलं की त्या मुलाने तिला फक्त एकच गोळी घालायला सांगितली होती, कारण ती खूप स्ट्रॉंग होती. आधी तिने एक गोळी त्या सूपमध्ये टाकली, मग हसत पुटपुटली, "एका गोळीने सामान्य मुलावर परिणाम होत असेल, हा तर 6.5 फुटाचा मॉन्स्टर आहे. एका गोळीने काय होणार याला?"
असं म्हणत तिने दुसरी गोळीही त्या सूपमध्ये टाकली आणि नीट ढवळून बाउल झाकून निघून गेली. थोड्याच वेळात जेवणासाठी सर्वजण टेबलावर बसले. नोकर सगळ्यांच्या ताटात जेवण वाढत होते, पण विक्रांत जवळ जाण्याची त्यांची हिंमत होत नव्हती. विक्रांतसाठी जेवण वाणी वाढत होती. सकाळसारखंच आताही विक्रांतने वाणीला आपल्या शेजारच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. सगळे जेवत होते. विक्रांतने सूपचा पहिला घोट घेतला. त्याला चव थोडी वेगळी वाटली. कुसुमने त्यात 2 गोळ्या टाकल्या होत्या, त्यामुळे चवीत फरक वाटत होता. विक्रांतलाही ते जाणवत होतं. त्याच्या चेहऱ्यावरील बदल पाहून वाणीने विचारलं, "काय झालं?" "काही नाही, हा सूप," विक्रांत म्हणाला. "मीच सांगितलं होतं बनवायला. तुम्हाला आवडतो ना? तुम्ही खूप दिवसापासून घेतलं नव्हतं म्हणून सांगितलं बनवायला." वाणीचं बोलणं ऐकून विक्रांत काही न बोलता सूप पिऊ लागला. पण तो पूर्ण सूप संपवू शकला नाही. कुसुम जिने डोळे त्या बाउलवर खिळवून ठेवले होते, तिचा चेहरा पडला. जेवण संपल्यानंतर सगळे रोजच्या प्रमाणे आपापल्या खोल्यांकडे निघून गेले. विक्रांतही आपल्या खोलीकडे गेला आणि त्याच्या खोलीतून पुढे स्टडी रूमकडे जाणारा दरवाजा होता, त्या दिशेने चालत गेला. त्याला काहीतरी विचित्र बेचैनी जाणवत होती. कामात त्याचं मन अजिबात लागत नव्हतं आणि ज्या कामासाठी तो स्टडी रूममध्ये आला होता, ते काम तो प्रयत्न करूनही करू शकत नव्हता. त्याने सगळ्या फायली बंद करून टेबलावर ठेवल्या आणि खुर्चीवर डोकं टेकून डोळे बंद केले. तो आपल्या अंगात उठणारी ती बेचैनी सहन करण्याचा प्रयत्न करत होता. विक्रांतला हे समजायला अजिबात वेळ लागला नाही की त्याच्या जेवणात नक्की काहीतरी मिसळलं होतं. त्यामुळे त्याला अशी बेचैनी होत आहे. फक्त हे कळत नव्हतं की ते कोणी टाकलं. त्याच्या मनात आलं की आपल्या खोलीत जाऊन झोपून जावं. पण त्याला हेही माहीत होतं की जर तो आता आपल्या खोलीत गेला आणि तिथे जर वाणी दिसली तर तो स्वतःला कंट्रोल करू शकणार नाही. नशेत असूनही त्याला इतकं समजत होतं की आता जर त्याच्याकडून एखादी चूक झाली तर वाणी, जी या घरात शांतपणे राहत आहे, कदाचित नाराज होऊन निघून जाईल आणि त्याला हे होऊ द्यायचं नव्हतं. हळूहळू विक्रांतची पकड त्या खुर्चीवर घट्ट होत चालली होती. तेवढ्यात 2 नाजूक हात त्याच्या खांद्यापाशी येत त्याच्या खांद्यावरून हळुवारपणे सरकत त्याच्या छातीच्या दिशेने येऊ लागले. विक्रांत जो आपल्या बेचैन अवस्थेला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत होता, त्या स्पर्शाने जणू एका वेगळ्याच झोपेतून जागा झाला. ते हात त्याच्या खांद्यावरून हळूहळू खाली येत छातीकडे गेले आणि त्याच्या कुर्त्याच्या उघड्या असलेल्या एका बटनाजवळ येऊन बोटं आत सरकवण्याचा प्रयत्न केला. विक्रांतने तिचा हात पकडला आणि तिला वळून आपल्या दिशेने खेचलं. विक्रांतने असं ओढताच कुसुम, जी त्या क्षणी मागे उभी होती, ती थेट त्याच्या समोर टेबलावर येऊन बसली. लाल रंगाचा सॅटिनचा नाईट सूट घातलेली कुसुम टेबलावर बसून विक्रांतकडे पाहत होती. विक्रांत अजूनही डोकं खुर्चीला टेकवूनच बसला होता. तिला बघत तो म्हणाला, "कपडे शरीर झाकायला असतात, पण तुला बघून वाटतं तू ते दाखवण्यासाठी घालतेस." कुसुमने एक नजर स्वतःच्या कपड्यांकडे टाकली. ती मुद्दामच इतका रिव्हिलिंग ड्रेस घालून आली होती. ती हसत विक्रांतकडे पाहत म्हणाली, "तुम्ही ठीक आहात ना?" विक्रांत काही न बोलता त्या खुर्चीच्या हँडलला आपल्या तळ हाताने दाबत बसला होता. कुसुम खाली झुकली आणि आपले ओठ विक्रांतच्या मानेजवळ न्यायला लागली. विक्रांतने एक हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि तिला स्वतःपासून दूर सारत म्हणाला, "आगीशी खेळतेस तू, कळत नाही का, जळून जाशील." विक्रांत उठण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचं शरीर साथ देत नव्हतं. त्याने कुसुमचा हात धरला आणि तिला आपल्या अंगावर खेचून घेतलं. कुसुम तर विक्रांतने तिला जवळ ओढताच आनंदाने स्वतःच त्याच्या अधिक जवळ येऊन बसली. विक्रांत तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. त्याच्या अंगात चढलेला नशा आता त्याच्यावर हावी होत होता आणि त्याला कुसुमकडे खेचत होता. विक्रांतने आपले हात कुसुमच्या मानेत आणि केसांच्या मधात ठेवले आणि तिला स्वतःकडे ओढू लागला. कुसुम हसत त्याच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाली, "माझ्या रूममध्ये जायचं का? मला वाटतं तिथे आपण जास्त कम्फर्टेबल असू." विक्रांत तिच्या डोळ्यात पाहत काहीतरी शोधत होता. कदाचित वाणीला, जी त्या डोळ्यात कुठेच नव्हती. त्याने कुसुमला ज्या ताकदीने धरलं होतं, त्या हातानेच तो तिचा हात फिरवत तिच्या मानेपर्यंत नेत तिची मान दाबत म्हणाला, "काय दिलंस तू मला? सांग, काय घातलंस माझ्या खाण्यात?" आणि तो तिची मान अधिक जोरात दाबू लागला. 6 फुटांहून उंच आणि मस्क्युलर बॉडी असलेल्या विक्रांतसमोर कुसुम काहीच नव्हती. तिच्या सर्व शक्तीनिशी प्रयत्न करूनही ती त्याच्या हातातून आपली मान सोडवू शकत नव्हती. या झटापटीत टेबलावरची एक एक वस्तू खाली पडू लागली. फाईल्स, घड्याळ, लॅपटॉप, विक्रांतचा मोबाईल, सगळं आवाज करत जमिनीवर कोसळत होतं. स्टडी रूम बेडरूमला लागूनच असल्यामुळे हा आवाज वाणीपर्यंत पोहोचला. आधी तिने दुर्लक्ष केलं, पण काही क्षणांनी तिचे पाय आपोआप स्टडी रूमकडे वळले. या ओढाओढीत विक्रांत खुर्चीवरून खाली पडला आणि त्याच्यासोबत कुसुमही ओढल्या गेली होती.
आता कुसुम खाली जमिनीवर होती तर विक्रांत तिच्यावर. तो तिचे केस धरून पुन्हा पुन्हा विचारत होता, काय दिलंस मला? काय घातलंस? सांग, काय मिक्स केलं होतं माझ्या जेवणात? कुसुम आक्रोश करत सुटण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात दरवाजा उघडला. कुसुमची नजर दाराशी उभ्या असलेल्या वाणीकडे गेली आणि ती अचानक असा अभिनय करू लागली जणू विक्रांत तिच्यावर जबरदस्ती करत आहे. तिने स्वतःवरून विक्रांतला ढकलून दूर केलं आणि वाणीकडे बघत रडवेल्या आवाजात म्हणाली, हे हे मी इथे म्हणजे. एवढं बोलत ती गुडघ्यावर बसली आणि रडण्याचं नाटक करू लागली. विक्रांत मात्र जमिनीवर पडलेला भारी श्वास घेत वाणीकडे पाहत होता. पण त्या अवस्थेत स्वतःचं समर्थन करण्या इतकी ताकद त्याच्यात नव्हती. वाणी 2 पावलं पुढे आली. तिची नजर विक्रांतवरच रोखलेली होती. मग तिने कुसुमकडे पाहत विचारलं, इथे काय करत होतीस? विक्रांतने बोलावलं होतं. मी त्यांना सांगितलं होतं की मला काम शिकायचं आहे, तर ते म्हणाले की ते मला काम शिकवतील. कुसुम साफ साफ खोटं बोलत होती आणि विक्रांत त्या अवस्थेत नव्हता की स्वतःचा बचाव करू शकेल. वाणीने विक्रांतकडे पाहिलं आणि त्याच्या बॉडी लँग्वेजवरून काय घडलंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू लागली. उभी हो. वाणी आता विक्रांतकडून नजर हटवून कुसुमकडे पाहत म्हणाली. कुसुम घाई गडबडीत उभी राहिली. वाणीची नजर तिच्या कपड्यांवर गेली. बिझनेस शिकायला कपडे काढावे लागतात, हेही विक्रांत सरांनीच सांगितलं का तुला? वाणीने कुसुमच्या त्या उघड्या खाली घसरलेल्या स्ट्रॅपकडे पाहत टोमणा मारला. त्यावर कुसुमने लाजेने मान खाली घातली. वाणीने पुढे येऊन तिच्या खांद्यावरून खाली घसरलेली स्ट्रॅप उचलून परत जागेवर ठेवली आणि शांत आवाजात म्हणाली, चुकीच्या ठिकाणी नशीब आजमावतेस. मी प्रयत्न करीन की याचे परिणाम तुला सहन करावे लागू नयेत, पण गॅरंटी तर मीही देऊ शकत नाही. कुसुमला वाणी काय बोलली हे समजलं नाही, पण ती दोन्ही हातांनी आपले कपडे ठीक करण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागली. विक्रांत समोर तिला लाज वाटली नव्हती, पण वाणीसमोर मात्र ती अनकम्फर्टेबल फील करत होती. ओढून मोठे होणार नाही तुझे कपडे, आता बाहेर जा. इतकं बोलून ती विक्रांतकडे वळली. विक्रांत हसत आपला हात तिच्या पुढे करतो. वाणीने त्याचा हात धरून त्याला उभं करण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच विक्रांत तिला स्वतःकडे ओढून घेतो. वाणी विक्रांतच्या डोळ्यात पाहत होती. ते डोळे विक्रांतचे अजिबात वाटत नव्हते. ते रक्तासारखे लाल झाले होते आणि डोळ्यात नशा स्पष्ट दिसत होती. तिने मान वाकवून त्याच्या तोंडाचा वास घेऊन पाहिलं. विक्रांत लडखडत्या आवाजात पुटपुटला, मी ड्रिंक नाही केलं. स्लीपिंग पिल, मला जवळ घेऊन झोपव ना. वाणीने आपला चेहरा वळून दाराकडे पाहिलं जिथे कुसुम उभी होती आणि दोघांकडे थक्क होऊन पाहत होती. वाणी हैराण झाली, कारण तिने स्वतः त्या मुलीला इथून जाण्यासाठी सांगितलं होतं. तरीही ती उभी राहून विक्रांत आणि वाणीकडे घुरून पाहत होती. वाणीला राग आला. मी स्वतः तुला इथून बाहेर जायला सांगितलंय. इथे उभी राहून आता आमचं लव्ह मेकआउट बघायचं आहे का तुला? ती ओरडली. कुसुम घाबरून गडबडीत दाराबाहेर निघून गेली. विक्रांत मात्र हसत वाणीचा चेहरा आपल्या जवळ खेचत म्हणाला, तर आज आपण मेकआउट करणार? त्याचं बोलणं ऐकून वाणी डोळे बारीक करून त्याला पाहू लागली. शुद्ध नाही या माणसाला, पण लव्ह मेकआउटच्या नावावर डोळ्यातली चमक बघा यांच्या. असं म्हणत ती स्वतः उठली आणि विक्रांतला सांभाळत उभं करण्याचा प्रयत्न करू लागली. गेल्या 3 वर्षात ती विक्रांतला नशेत सांभाळण्यात एक्सपर्ट झाली होती. जेमतेम 5 फूट उंचीची वाणी 6 फूट उंच विक्रांतला लहान मुलासारखं सांभाळायला शिकली होती. तिने आपल्या खांद्याचा आधार देत त्याला वॉशरूम पर्यंत आणलं आणि शॉवर सुरू केला. थंड पाणी विक्रांतवर पडताच त्याला जणू मोठा दिलासा मिळाला. वाणी आपल्या हातांनी त्याचा चेहरा पाण्याने धुत होती. तिच्या नाजूक हातांचा स्पर्श आपल्या गालावर फील करून त्याला खूप चांगलं वाटत होतं. तो पांढरा कुर्ता पूर्ण भिजून त्याच्या अंगाला चिटकून बसला होता. वाणी त्याला काढण्याचा प्रयत्न करत होती, पण कितीही ओढलं तरी तो निघेना. विक्रांत नशेत होता, पण वाणीच्या चेहऱ्यावरचा कुर्ता निघत नसल्याचा चिडचिडेपणा तो स्पष्ट पाहू शकत होता. विक्रांतने दोन्ही हातांनी कुर्त्याच्या बटनाजवळ पकडलं आणि पूर्ण जोर लावून तो कुर्ता मधोमध फाडून 2 तुकडे करून टाकला. वाणीने नाराजीने तो फाटलेला कुर्ता त्याच्या हातातून काढून टाकला आणि थंड पाण्याने त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. जवळजवळ अर्धा तास तिनं विक्रांतला शॉवर खालून हलू दिलं नाही. विक्रांत आपल्या अर्धवट उघड्या डोळ्यांनी वाणीला स्वतःची काळजी घेताना पाहत होता. नशा उतरावी म्हणून वाणीने त्याच्या पाठीवरून हात फिरवत जबरदस्तीने उलटीही करवून घेण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याच्या हातात टॉवेल देत म्हणाली, पायजामा काढा आणि बाहेर या. थंड पाण्याने, उलटीने आणि वाणीच्या रागाने त्याचा अर्धाहून जास्त नशा उतरला होता. त्याने कपडे बदलले आणि टॉवेल कमरेला गुंडाळून बाहेर आला. वाणी त्यावेळी त्याचे कपडे कपाटातून काढत होती. विक्रांत तिच्या मागे येऊन तिला हळूच मिठीत घेत म्हणाला,
आता तर आंघोळ केली मी. आता तिचा टच नाही माझ्यावर. आता आपण मेकआउट करू शकतो ना? वाणीला त्याचा गरम श्वास आपल्या मानेवर जाणवत होता. तिच्या हातातला विक्रांतचा शर्ट नकळत तिच्या मुठीत घट्ट आवळला गेला. विक्रांत तिच्या बंद मुठीवर हात ठेवत म्हणाला, आय लव्ह यू. आय रिअली लव्ह यू वाणी. खूप जास्त. पहिल्यांदाच विक्रांतने तिला हे सांगितलं होतं, पण तो नशेत होता. त्यामुळे वाणी कशी काय त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल? तिने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपला हात हळू सोडवला. त्याला सरळ उभं करत खाली वाकून कसं तरी करून त्याला ट्रॅक पॅन्ट घातली आणि मग टी शर्ट त्याच्या डोक्यावर घालणार तेवढ्यात विक्रांतने तो टी शर्ट जमिनीवर फेकला आणि वाणीला जवळ ओढलं. काही बोलत का नाहीस? बोल ना काहीतरी. त्याचा आवाज, त्याचे डोळे दोन्हीही नशेत असल्याचं स्पष्ट दाखवत होतं. तिच्याकडे बोलण्यासारखं काही नव्हतं. ती फक्त एवढंच म्हणाली, हे घाला, माझे कपडे भिजलेत, मी बदलून येते. ती स्वतःचे कपडे हातात घेऊन बाथरूम मध्ये निघून गेली. आता वाणी विक्रांतला सांभाळू शकेल की नाही हे तुम्हाला पुढच्या भागात समजेलच. विक्रांतने वाणीच्या आई वडिलांना कशा प्रकारे लग्नासाठी तयार केलं होतं आणि कुसुमने केलेल्या चुकीची शिक्षा विक्रांत कशा प्रकारे देईल हे जाणून घेण्यासाठी कथेचे पुढचे भाग पाहायला विसरू नका. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.